हॅलो एव्हरीवन, मी प्रियंका सकपाळ तुमचं सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते आहे। आज आपण जाणून घेणार आहोत तूळ म्हणजे लिब्रा राशीसाठी कसं असणार आहे मार्च 2026। सुरुवात करूया आपण आपल्या साईंच्या आशीर्वादापासून। नंतर आपण एंजल कार्ड्सने जाणून घेऊया तुमच्यासाठी काय ॲडवाइस आहे आणि नंतर आपण टॅरोने जाणून घेऊया वेगवेगळ्या ॲस्पेक्ट्समध्ये काय काय घटना घडणार आहेत। सुरुवात करूया नेहमीप्रमाणे साईंच्या आशीर्वादापासून म्हणजे गुरूंच्या आशीर्वादापासून। गुरु तुम्हाला सांगू इच्छितात की रिमूव्हिंग हर्डल्स, बाबा विल रिमूव्ह द हर्डल्स अँड मेक युअर पाथ स्मूथर। म्हणजे ज्या काही अडचणी येणार होत्या या महिन्यामध्ये तुम्हाला, तर त्या अडचणी येण्याआधीच त्यांची पूर्ण सोय जी आहे ती तुमच्या गुरूंनी केलेली आहे। तुम्हाला कोणताही अडथळा येऊ नाही देणार ते। बघूया आपण आता एंजल कार्ड्स तुम्हाला काय सांगू इच्छितात। एंजल्स तुम्हाला सांगू इच्छितात की बघूया फॉरगिवनेस म्हणजे तुम्हाला लोकांना माफ करता आलं पाहिजे। या महिन्यामध्ये ना जुन्या गोष्टी साठवून ठेवून त्याच्यावरतीच वाद करत राहणं सोडून द्या। इम्प्रूव्हिंग हेल्थ आणि स्वतःच्या हेल्थकडे लक्ष द्या असं कार्ड्सना सांगायचं आहे। या दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या आणि पुढे जायचं आहे। बघूया आपण आता टॅरोट कार्ड्सने जाणून घेणार आहोत आपण की कसं असणार आहे ओव्हरऑल सगळ्याच गोष्टींमध्ये मार्च 2026 तूळ म्हणजे लिब्रा राशीसाठी। सुरुवात करूया आपण नातेसंबंधांपासून। रिलेशनशिप्स कसे असणार आहेत, खूप सुंदर खूप सुंदर। द लवर्सचं पण कार्ड आलं आणि 10 ऑफ कप्स पण आलेले। सो घरामध्ये खूप आनंदाचं वातावरण असणार आहे। जे प्रेमी युगुल आहेत त्यांच्यामध्ये सुद्धा खूप छान हे नातं पुढच्या लेवलला नेण्याकडे तुमचा कल असणार आहे असं दिसते। काही लोकांच्या बाबतीत थोडं वेटिंगचं कार्ड आलेलं आहे रिलेशनशिपच्या बाबतीत। सो जर कुठेतरी स्थळासाठी आलं असेल स्थळ आणि त्यांच्याकडनं उत्तर बाकी असेल आणि तुम्ही वाट बघत असाल तर होऊ शकतं की त्यांना विचार करायला थोडा वेळ घेतील ते असं दिसते। आणि काही लोकांच्या बाबतीमध्ये सगळ्याच जबाबदाऱ्या पूर्ण झाल्यामुळे मार्च 2026 मध्ये ते थोडंसं चिल आउट, थोडासा त्यांचा एक मूड असणार आहे की आपण आता सध्या रिलेशनशिपमध्ये बऱ्यापैकी सगळ्या जबाबदाऱ्या उचलल्याच आहेत तर आता ही वेळ आहे स्वतःसाठी वेळ देण्यासाठी। सो असा एक मूड लोकांचा असू शकतो। कोणाचा? तूळ म्हणजे लिब्रा राशीच्या लोकांचा। बघूया आपण आता फायनान्सच्या बाबतीमध्ये कसे असणार आहेत कार्ड्स। फायनान्सच्या बाबतीत जुने पैसे येणार आहेत। पैसे येणार आहेत एवढं मात्र नक्की। ह्या एस ऑफ पेंटाकल आहे, नवीन ऑपॉर्च्युनिटीज पैशाच्या बाबतीत येतील। बिझनेस करत असाल तर त्याच्याशी संबंधित तुम्ही ते रिलेट करू शकता। द हँगमॅन आलेला आहे। सो काही बाबतींमध्ये पैसे अडकण्याची पण शक्यता आहे आणि काही बाबतींमध्ये जुने पैसे येण्याची पण शक्यता आणि त्याच्यामुळे तारांबळ उडेल की पैशांचं मॅनेजमेंट कसं करू। शिवाय जास्तीत जास्त तुमचा कल आहे ना नवीन गोष्टी शिकण्याकडे असेल, जेणेकरून तुम्हाला तुमची आर्थिक सुबत्ता कशी वाढवता येईल याच्यासाठी जर काही कोर्सेस जरी करायची वेळ आली, जसे शेअर मार्केट असेल किंवा काही अजून, किंवा तुम्ही ज्याही प्रोफेशनमध्ये असाल तर त्याच्यामध्ये पुढे जाण्यासाठी काय करू तर पैसा तुमचा तिथे खर्च होण्याची फार जास्त शक्यता आहे, जे की चांगलं पण आहे। माणसाने शिकत राहायला पाहिजे वेगवेगळ्या गोष्टींमध्ये, बरोबर ना। बघूया आपण आता करिअर आणि बिझनेसच्या बाबतीत म्हणजे जिथून पैसा येतो त्या बाबतीमध्ये कार्ड्स कसे आहेत। ओके, एक एस ऑफ स्वॉर्ड्स आलेला आहे जे सांगतं की नवीन अपॉर्च्युनिटीज येतील। नवीन जॉबसाठी अप्लाय करायचं असेल तर उत्तम महिना आहे। करून ठेवलं असेल तर तिथून होकार येण्याची शक्यता आहे। दुसरं, मनासारख्या घटना घडणार आहेत। विश फुलफिलमेंटचं कार्ड आलेलं आहे। मटेरियलिस्टिक गोष्टी ज्या असतात त्यांची इच्छापूर्ती खूप छान होण्याची शक्यता आहे। पण काही लोकांच्या बाबतीमध्ये मला वेटिंगचं कार्ड पण दिसते। सो काही लोकांच्या बाबतीत ज्यांना हातामध्ये ऑलरेडी जॉब नाही आहे, ठीक आहे, आणि त्यांनी नवीन ठिकाणी अप्लाय केले त्यांना थोडंसं वेटिंगवरती आहात असं दिसतंय। द मूनचं चित्र आलेलं आहे जे सांगतं की बऱ्याच दिवसांपासून तुम्हाला एक काय म्हणतात बिझनेसमध्ये सुद्धा किंवा करिअरमध्ये सुद्धा माणसं कळत नव्हती, योग्य अयोग्य डिसिजन मेकिंग होत नव्हतं, त्याच्यामुळे कोणावर विश्वास ठेवता येत नव्हता। तर या महिन्यामध्ये त्यांचा चेहरा तुमच्यासमोर ओपन होणार आहे। कोणावर विश्वास ठेवावा आणि नाही याची पूर्ण क्लॅरिटी तुम्हाला या महिन्यामध्ये येईल। बघूया विद्यार्थ्यांसाठी कसा असणार आहे हा महिना। तूळ म्हणजे लिब्रा राशीच्या लोकांसाठी विद्यार्थ्यांसाठी कसा असणार आहे महिना। एक तर सायंटिफिक अप्रोच ठेवा, जेही अभ्यास कराल त्याच्यामध्ये तुमचं लिटरली प्रॅक्टिकल इमोशनल लाईफ घुसळून निघणार आहे। सो मनाची तयारी ठेवा। द टॉबरचा कार्ड जेव्हा पोझिशनमध्ये आला आहे सो काही घटना तुमच्यासोबत घडतील त्याच्यामुळे मन लागणार नाही अभ्यासामध्ये आणि बऱ्याच गोष्टींमध्ये तुम्ही ओव्हर शेअरिंग नेचरचे होणार आहात।
मनात लपवून लपवून जपून जपून ठेवलेल्या गोष्टी सुद्धा तुमच्याकडून तुमच्या मित्रमंडळींसमोर बाहेर पडतील. पण हिरोपंत कार्ड सांगतं की तुमच्या आयुष्यामध्ये एक अशी छान टीचर तुम्हाला कायम गायडन्स करेल थ्रू आउट महिना, जी तुम्हाला मोटिवेट करेल जास्तीत जास्त अभ्यास चांगला करण्यासाठी किंवा तुमच्या प्रॉब्लेम्सवरती तुम्हाला मार्गदर्शन करेल असं दिसतंय. बघूया आपण हेल्थ कार्ड काय म्हणतात. लिब्रा राशीच्या लोकांसाठी हेल्थ कशी असणार आहे. हेल्थच्या बाबतीमध्ये चांगलेच कार्ड्स आलेले आहेत, कोणताही वाईट कार्ड नाही. सो नो इश्यू, एकही प्रॉब्लेम नाही. बस मनावर कंट्रोल ठेवता आला पाहिजे, तुम्हाला इमोशन्सवरती कंट्रोल ठेवता आला पाहिजे. हे 2 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. आता आपण जाणून घेऊया ओव्हरऑल एक जनरल रिडिंग की तूळ म्हणजे लिब्रा राशीच्या लोकांसाठी जनरल रिडिंग काय आहे. मार्च 2026 हा महिना कसा असणार आहे. जनरल रिडिंग. ओके, थोडंसं कॉम्प्रोमाइज करावं लागणार आहे काही गोष्टींच्या बाबतीत, ज्या तुम्हाला मला हे असंच हवं आहे घडायला तर ते तसंच घडेलच असं नाही. सो मनाची तयारी ठेवा थोडंसं कॉम्प्रोमाइज करण्यासाठी. ज्या गोष्टी घडून गेलेल्या आहेत त्याच्यावरती विचार न करता थोडं पुढे म्हणजे चांगल्या दृष्टीने तुम्ही पावलं टाकणार आहात. ज्या अपॉर्च्युनिटीज हातात येतील त्या अपॉर्च्युनिटीज ग्रॅब करायच्या. ते दोन्ही कार्ड ह्याच म्हणण्याचे आहेत. सो बऱ्याच दिवसांपासून तुमचे काही प्लॅन्स आहेत पण ते तसे नसतील होत तर तुम्ही प्लॅन बीचा विचार करू शकता. सिच्युएशन समोर थोडंसं गिवअप करताना दिसत आहे. इन द सेन्स तुम्ही कोणालाही ना ओव्हर एक्सप्लेनेशन देणार नाही या महिन्यामध्ये. तुम्ही लोकांसमोर तुमचा ॲटिट्यूड जो आहे तो माझं हे चाललंय हे असं आहे आणि हे असंच होणार असं असेल. म्हणजे 2+2 समोरची व्यक्ती बोलली 5 तर तुम्ही म्हणाल हो बाबा 5, मला माझं काम करू दे. खूप जास्त एक्सप्लेन नाही करणार तुम्ही, कारण तुम्हाला तुमची बाजू माहिती आहे जी खऱ्याची बाजू आहे. अजून एक हे कार्ड छान आले जे सांगतंय की वडिलोपार्जित प्रॉपर्टी संबंधित काही गोष्टी रखडल्या असतील तर त्या पुढे जातील या महिन्यामध्ये. काही लोकांच्या बाबतीमध्ये जुने मित्र मैत्रीण रियुनियन होण्याची शक्यता आहे. सो अशा प्रकारे एक खूप छान रिडिंग आलेलं आहे. ओव्हरऑलच लिब्रा राशीच्या लोकांसाठी हेल्थ पण छान असणार आहे. तो काळजी घ्या, मस्त राहा, स्वस्थ राहा. आवडलं असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि आपली फॅमिली अशीच वाढत राहू दे. थँक्यू सो मच. बाय बाय.